नमस्कार. संधिवात किंवा सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी हे जे आजार शक्यतो शरीरातलं कॅल्शियम घटलं किंवा शरीरातलं व्हिटॅमिन D3 जर कमी प्रमाणात झालं, तर हे आजार हळूहळू बळावतात. काही वेळा असह्य त्या पेशंटला वेदना असतात. याच्यासाठी नंतर मग कॅल्शियम घ्या, पेनकिलर घ्या, अन्य प्रयोग माणसाला करावं लागतात. पण याच्यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदरसा एक प्रयोग आहे. ते म्हणजे आपला खाण्याचा चुना. खाण्याचा जो चुना आहे, तो फक्त एक गव्हाबरोबर एवढा घ्यायचा. तो जो चुना आहे, तो तुम्ही पाण्यात मिक्स करून घेऊ शकता, किंवा दह्यात मिक्स करून घेऊ शकता, किंवा ताकात मिक्स करून घेऊ शकता, किंवा उसाच्या रसमध्ये मिक्स करून घेऊ शकता, डाळिंबाच्या रसाबरोबर मिक्स करून घेऊ शकता, किंवा कुठल्याही ज्यूसबरोबर तुम्ही घेऊ शकता. फक्त हा जो चुना आहे, हा तुम्हाला फक्त दुधात घ्यायचा नाही. कारण का दुधाने काय होईल, दुधात टाकून दूध फाटेल व त्याचे वेगळे परिणाम होतील. म्हणून तुम्ही चुना दुधात टाकून घेऊ नका. चुना अजून 2 पद्धतीने खाण्याची पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे, आपलं जे पीठ आहे, भाकरीचं किंवा चपातीचं, त्याच्यात तुम्ही चुन्याची निवडी करून टाकू शकता. किंवा तिसरी पद्धत जी आहे, ती आपला माठ, रांजण, घागर किंवा हंडा, जे आपल्या पिण्याच्या पाण्याची जे साधनं आहेत, त्याच्यातसुद्धा तुम्ही चुन्याची निवडी मिक्स करून ठेवू शकता. सगळ्यांना चुना थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन हे जे आजार आहेत, हे बळावणार नाहीत. चुना ज्यांना मूतखडा आणि पित्ताशयाचे खडे आहेत, त्यांनी फक्त चुन्याचं सेवन करायचं नाही. त्याचं कारण असं आहे का त्यांचा हे संधिवात किंवा सांधेदुखी कमी होईल, परंतु मूतखड्याचे आजार जास्त बळावतील, त्यांना त्रास होईल. चुना फक्त खायचा असतो, कोणाला लावायचा नसतो.